नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने युवा नेते कपिल भाऊ प्रदीपजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट येथील शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे बैठक दिनांक 22 जून रोजी रविवारी संपन्न झाली. या बैठकीला माजी नगराध्यक्ष अरुणदादा आळणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बालाजी बामणे, किनवट आणि लोकप्रिय दिवंगत माजी आमदार स्वर्गवासी श्री प्रदीपजी नाईक यांच्यावर प्रेम करणारे निष्ठावंत किनवट तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी आपापले विषय मांडले. माननीय अनिल कराळे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक, माजी नगरसेवक झहीर खान, गजूभाऊ, माननीय कोळी साहेब, माननीय उईके साहेब, माजी नगराध्यक्ष साजिद खान साहेब, माजी नगराध्यक्ष अरुणदादा आळणे यांनी आपापले मत व्यक्त केली. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा निवडणुकी संदर्भामध्ये तयारीसाठी किनवट येथील गोपी किशन मंगल कार्यालय येथे आढावा व संकल्प बैठकीचे आयोजन केलेले असून युवा नेते कपिल भाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक 24 तारीखला घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय कमलकिशोर कदम साहेब, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी राज्यमंत्री माननीय डॉक्टर माधवराव किनारकर, जिल्हाध्यक्ष माननीय भगवानराव पाटील आलेगावकर, जिल्हा सरचिटणीस माननीय DB जांभरुणकर, तसेच महिला जिल्हाध्यक्षा माननीय प्रांजलीताई रावणगावकर यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पौर्णिमा प्युअर व्हेज आणि साऊथ इंडियन टिफिन परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.